हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 वाटी बेसन पिठापासून बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार करणार आहोत। हे मोदक करण्यासाठी खूप सोपे आणि कमी साहित्यात होतात। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कढईमध्ये तूप घेतलेले आहे। आता तूप गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। आणि बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा वेलदोडे पावडर टाकलेले आहे आणि अर्धी वाटी पेक्षा थोडे कमी यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि 2 चमचे मी या ठिकाणी मिल्क पावडर वापरलेले आहे। मिल्क पावडर हे ऑप्शनल आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालत आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। आता याला थंड करण्यासाठी मी एका ताटामध्ये काढत आहे। आपले पीठ थंड झालेले आहे। या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडेसे तूप लावत आहे। तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो साचा वापरू शकता। आणि तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता। अशा प्रकारे साचा आपल्याला भरून घ्यायचा आहे। आपले मोदक बनून तयार झालेले आहेत। हा साचा वापरल्यामुळे आपले एका वेळी 4 मोदक बनून तयार होतात। अशा प्रकारे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले मोदक बनून तयार झालेले आहेत। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।